राजकीय बातम्यानंतर आता एक गुन्ह्याची बातमी आहे पुणे जिल्ह्यातून। पुणे जिल्ह्यात हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडलेली आहे। चक्क वर्गात घुसून एका विद्यार्थ्याची हत्या झाली। नेमकी ही घटना घडली आहे कुठे आणि त्यामागे काय कारण आहे, पाहूया एक रिपोर्ट। पुण्यात 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये गँग वॉर। वर्गात घुसून चिरला विद्यार्थ्याचा गळा। हृदयाचा थरकाप उडवणारी घटना। शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात आता पेन पेन्सिल ऐवजी कोयते सुरे उघड उघड एकमेकांचे गळे चिरू लागले। होय, शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये एका खासगी क्लासेसमध्ये वर्ग सुरू असताना एका 10वीच्या विद्यार्थ्याची थेट गळा चिरून हत्या करण्यात आली आहे। भल्या सकाळी शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांवरती संस्काराचे धडे दिले जात होते, त्यांना क्लास घेतला जात होता। याच क्लासमध्ये विद्यार्थ्याचा गळा चिरण्यात आला, त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला। हेच ते ठिकाण आहे। हा खाजगी क्लास आहे, संस्कार क्लासेस नावाने या क्लासमध्ये 8वी 9वी 10वी या 3 वर्गाचे क्लास घेतले जात होते। आणि हा क्लास सुरू असतानाच अगदी शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांसमोर मुलावरती हल्ला करण्यात आला। पुण्यात गँग वॉर, कोयता गँग, चड्डी गँग काही आता नवीन राहिलेलं नाही। मात्र आता हा रक्तरंजित गुन्ह्यांचा थरकाप उडवणारा नंगा नाच थेट लहान गँगच्या वर्गात जाऊन पोहोचलाय। खेड पोस्ट अंतर्गत एका खाजगी क्लासमध्ये 10वीच्या 2 मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडण असेल त्याच्यावरून वाद झाला होता। त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे। त्याच्यामध्ये एक मुलगा हा मयत झालेला आहे। असा गुन्हा घडलेला आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा तपास चालू आहे। राजगुरुनगरमधील संस्कार या खासगी क्लासेसमध्ये काही दिवसांपूर्वी या मुलांमध्ये थेट क्लासमध्येच वाद झाल्याचा आरोप मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलाय। मात्र या संदर्भात क्लासेसवाल्यांनी कोणतीही कल्पना दिली नसल्याचाही दावा वडिलांनी केलाय। 3 दिवसापूर्वी फक्त त्याला मारहाण झाली होती। त्यांनी घरात कोणाला सांगितलं ना, आईला सांगितलं नाही, त्याच्या मम्मीला सांगितलं नाही किंवा मला पण सांगितलं नाही। मी 3 दिवस रजेवर होतो, घरात लग्न होतं आमच्या, तो लग्नाला पण नाही आला। त्याची पॅन्ट फाटेसपर्यंत त्याला मारलं होतं वाटतं अगोदर 3 दिवसापूर्वी। क्लासवाले काय झोपले होते का? भर क्लासमध्ये तो 15 मिनिटं लेट आला पोरगा वाटतं काहीतरी, मला त्याच्या मित्राने सांगितलं का, म्हणला तो लेट आला 15 मिनिटं। 3 दिवसापूर्वी त्याला मारहाण झालेली, लेट आला तो पोरगा आणि त्याच्या मागे येऊन बसला। त्याच्या डोक्यात मारलं वाटतं पहिल्यांदा काहीतरी, नंतर गाड्यावर वार केला, नंतर पोटावर वार केला। जर या वादासंबंधी क्लास चालकांनी आधीच संबंधित पालकांना माहिती दिली असती तर हा वाद हत्येपर्यंत गेला नसता आणि या तरुण मुलाचा जीव वाचला असता। मात्र आता थेट अल्पवयीन मुलंही हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याकडे सर्रास वळतायत, कारण पोलिसांचा धाकच उरला नसल्याचं चित्र आहे। मात्र पुण्यातल्या या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली गेली आहेत, एवढं मात्र नक्की। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, पुणे।